म्हणजे एकदा असंच जाता तिथे आलो, पण भेटत असतो, कधी पुण्याला कधी इथं. आणि मुख्य म्हणजे विधिमंडळात महाराष्ट्राच्या विधानसभेत आम्ही लोक एकत्र होतो, म्हणजे दोन्ही बाजूने होतो, विरोधकही होतो आणि मित्र तर कायम होतो. आणि नंतर माझ्यावर ते मंत्रिमंडळात सुद्धा होते आणि चांगलं काम केलं. शेती खात होतं, कृषी खात होतं. तर तब्बल 20 वर्षानंतर भेट होत असतानाच्या भावना काय म्हणजे नाही 20 वर्ष मध्ये आलो होतो मी, कसे जाता एकदा आलो होतो. आणि इथं ते हॉटेलवाले त्यांनी हे केलं होतं म्युझियम, ते जादूगड तेही बघायला आलो होतो. सर, तुम्ही गेल्या काही दिवसापासून जुन्या सहकाऱ्यांची गाठीभेटी घेत आहे, त्यावरून टीका देखील मोठ्या प्रमाणात होती. अजित पवार असं थेट म्हणतात की आधी फक्त फॉर्म भरायचे आणि शेवटच्या सभेला यायचे, आता गावोगाव फिरतात. त्याचं कारण असं आहे की जे टीका करतात त्यांच्या विश्वासानं सगळं सोपं होतं, तर त्या विश्वासाला धक्का त्यांनी बसवला आहे, त्यामुळे साहजिकच लक्ष द्यावं लागतं. सर, मध्यंतरी पुरंदरमध्ये तुमचा एक दौरा झाला आणि त्यामध्ये आता जर बघितलं तर पुरंदरमध्ये मोठ्या प्रमाणावरती दुष्काळ आहे, दुष्काळ आणि पाणी टंचाई मोठ्या प्रमाणावरती आहे. आता जर आज तोच प्रश्न आहे. आज पुरंदरचा आणि बारामतीच्या दुष्काळी भागाचा पाणी आणि चारा, पण आचारसंहितेच्यामुळे काही गोष्टी आज आम्हाला करता येत नाही. आणि निवडणुकीत मुक्त झाल्या पहिली गोष्ट ही आहे की चारा आणि पाणी या गोष्टी अधिक लक्ष द्यायचं. याच्या आधी मी सरकारमध्ये असताना आम्ही मोठ्या प्रमाणावर कॅटल टँक घेतले होते, चारा पुरवला होता. आणि इथंच नाही, पण राज्यातल्या जवळपास 12 जिल्हे आहेत. आजचं सरकार त्याच्यात पाहिजे तसं लक्ष देत नाही, दिल्लीचंही देत नाही, इथे लक्ष देत नाही. पण शेवटी लोकांना मदत करायची लागेल. ज्यावेळेला ही आचारसंहिता संपेल, पण आता इथे आमदार आहेत, इथे आमदार सतत आम्हाला सांगतात या कामात लक्ष घाला, त्यांचंही स्वतःचं लक्ष आहे, पण त्यांनाही मर्यादा आहेत. पण राज्य सरकार जोपर्यंत निर्णय घेत नाही आचारसंहिता संपेपर्यंत, तोपर्यंत त्यांची इच्छा आहे, त्यांचा आग्रह आहे, पण मर्यादा आहे. पण ठीक आहे, 3 असू दे आणि 4 असू दे, ही निवडणूक संपली या सगळ्या गोष्टीत ते लक्ष घालतील, आम्ही सगळेच घालू. साहेब, एक एबीपी माझा आणि सी वोटरचा सर्वे आला आहे, त्याच्यामध्ये महाविकास आघाडीला साधारणतः 20 ते 25 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला. मी बघितलं, पण बघूया आता काय असं म्हणतात. त्यात बारामतीच्या जागेचा बी समावेश आहे. बारामतीच्या जागेचा बी समावेश येतो काय महाविकास आघाडीचा सर्वे ताई निवडून येतील असा सर्वेमध्ये आलेला आहे असं सांगतात. ठीक आहे, म्हणजे आता सर्वे असतात. मी महाराष्ट्रात फिरतोय तर मला चित्र अनुकूल दिसतं. आता उद्या मी नगर जिल्ह्यात आहे, मुक्कामाला उद्या मी जालन्याला आहे, तिकडे औरंगाबाद वगैरे, मध्यंतरी वर्ध्याला जाऊन आलो, नागपूरला जाऊन आलो, मला चित्र चांगलं दिसतंय. सर, देशाचं एकंदरीत भारताचं चित्र काय राहील या निवडणुकीमध्ये? आता ट्रेंड असा दिसतो, लोकांची नाराजी आहे मोदींच्यावर. म्हणजे घोषणा खूप झाल्यात, ही गरज नाही. पण सध्या तरी मी अधिक लक्ष महाराष्ट्रात घालतोय. आणि इथली निवडणूक संपली किंवा हरियाणा, पंजाबांच्या भागात. साधारणतः कसं चित्र असेल भारताचं? तुम्ही म्हणताय देशाचं आता नाही सांगता येणार, आता नॉमिनेशनची स्टेज आहे. पण लोकांशी बोलल्याच्या नंतर असं दिसतं की लोकांच्यात अतिशय नाराजी आहे या सध्याच्या सरकारच्या संबंधी
लोकांना अजिबात आस्था नाही. राम मंदिराचा मुद्दा महत्वाचा ठरेल असं वाटतंय ते निवडणुकीत होऊन का? गेलं. आता लोक ते चर्चाही करत नाही. अजिबात चर्चा करत नाही. फक्त एका मीटिंगमध्ये माझ्याबरोबर हा विषय निघाला आणि तो महिलांनी काढला आणि महिलांनी अशी तक्रार केली की तुम्ही रामाचं सगळं करताय, सीतेची मूर्ती का नाही बसवत? साहेब कांद्याला आता भाव नाही, निर्यात बंदी बी अजून उठली नाही, तर शेतकरी बऱ्यापैकी नाराज आहेत तसं ते स्थिती. नाही सगळी कांद्यावरचे हे आहे. आता यंदाच्या वर्षी महाग असतात. देशात 1 नंबरची साखर इथे तयार झाली. तिच्या निर्यातीची अडचण आहे. म्हणजे शेतीमाल हा बाहेर जाऊन 2 पैसे शेतकऱ्याच्या पदरात पडावेत याला या सरकारचा सक्त विरोध आहे. आणि साहजिकच आहे ते शेतकरी नाराज, दुःखी त्याचा परिणाम बाकी होतो. साहेब तुम्ही आता म्हणताय की शेतकरी नाराज आहेत मोठ्या प्रमाणावरती, पण आता भाजपकडून जर बघितलं किंवा केंद्र शासनाकडून जर बघितलं तर असं सांगितलं जातं की शेतकऱ्यांना जे दर महिन्याला जे बँकेमध्ये पैसे दिले जात आहेत किसान योजनेच्या माध्यमातून, त्यामुळे शेतकरी वर्ग खुश आहे, त्यांना आम्ही सन्मानाची वागणूक देतोय. त्या असेच बाबतीत काय म्हणाल? सगळे लोक असं सांगतात 6,000 रुपये दिले वर्षाचं एकदा आणि खताचे भाव वाढवले, औषधाचे भाव वाढवले, मजुरी वाढली, तयार झालेल्या मालाला गिऱ्हाईक नाही, निर्यात करायला परवानगी नाही. एका हाताने 6 द्यायचे आणि दुसऱ्या हाताने त्याच्या चौफत काढून घेतली. हा राग शेतकऱ्यांच्यात आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.